अतिशय दुर्गम होता, अतिशय अवघड गोपाळकाला आता सुद्धा मिळणं अवघड आहे. भाग्यवंत मनुज आहे, शरण गेले पंढरी राया किंवा जे भाग्यवान आहे हीच लोक इथं गोपाळकाला खाण्यासाठी आली बरं का. जी अभागी आहे ती आपल्या आपल्या घरी बसलेली आहे, त्यांना काय नावं ठेवायला आपल्याला अधिकार नाही. पण आजचा असणारा असा दिवस आहे की अगदी आनंदाचा दिवस आहे. पण आनंद घेतला तर आनंद आहे, नसता आनंदाच्या पलकाला परमानंद. कोण घेईल तो सुखी राहील, न घेईल तो आपल्या आपल्या घरी जसा आहे तसा राहील. तर सांगायचं वैशिष्ट्य, ज्यावेळेला भगवंत गोकुळामध्ये अवतरले त्यावेळेला अतिशय अवघड असणारा काळ होता. आणि त्या काळामध्ये भगवंताने काय केलं तर त्या कृष्ण परमात्मानं 8 असणारी ते देवकीला असणारी मुलं झाली आणि 8वा असणारा कृष्ण परमात्मा झाला. आणि सगळीची आता नावं सांगायला वेळ नाही आपल्याला. आणि कृष्ण परमात्मा झाल्यानंतर जो असणारा राहिला 7 असणारी मुलं देवकीची असणारी मारली. कोणी मारली हो? कंसानं मारली, सख्या मामानं मारली. आता दुसऱ्याच कशाला नाव घ्यायचं. हो, जिथं लय सख्यत्व आहे तिथं असा अवघड येते काय. तर आज असणारा दिवस असा आहे महाराज, भगवंताने काय केलं त्याचा असणारा त्याच्या लीला सांगायच्या होत्या. पण लीला सांगायला आपल्याला वेळ अपुरा आहे. आणि वेळ अपुरा असल्यामुळं आज असणारी गुरुपौर्णिमा आहे बरं का. आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नास आयुष्याचा, झालेलं झालं जाऊ द्या. पण आता तर पुढं बाबा ही गुरुपौर्णिमेचं महत्त्व काय, तर गुरुपौर्णिमेचं महत्त्व की प्रत्येकाने गुरु करून घ्यावा. मग आता गुरु करायला कोणाला जमतं? एखाद्याला गुरु करायला गेलं तर तो शिष्य गुरुला गुरु 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 करते, त्याचं नाव गुरु आहे का नाही. तर असा योग आहे महाराज, आज माझे जेवढे शिष्य आहेत ते का तेवढे मी गुरु असल्यामुळं माझ्या कार्यक्रमाला हजर आहेत. म्हणून या गुरुपौर्णिमेचा आनंद या असणाऱ्या माझ्या शिष्यामुळं माझ्या मनाला होतो. तर असं ही असणारा आनंद आता सांगायचा असा आहे की महाराज आतापर्यंत प्रत्येकाने गुरु केला असेल नसल, पण आता तरी बाबा गुरु करून घ्या. कारण आयुष्याचं जर सार्थक करायचं असेल तर गुरुच करावा लागतो. आणि गुरु कशासाठी करावा लागतो, तर गुरु असणारा आपले जे असणारे भक्त आहेत, आपले जे असणारे शिष्य आहेत त्याला आडराने जाऊ देत नाही. आणि त्याला आधी असणारा मार्ग जाऊन गेले आधी ते कृपानिधी संत, आणि संतच असणे गुरु होतात बरं का, इतर गुरु होत नाहीत. तर असं गुरुपौर्णिमेचं असणारं महत्त्व मी प्रत्येकाला सांगितलं. आणि वेळ गेलेली नाही, प्रत्येकाला सांगतो ज्याने गुरु केला नसल तर त्यांनी गुरु करून घ्या. कुठला का होईना पण गुरु करून घ्या. गुरु केला तर या देहाचा असणारं साध्य आहे, नसता आला तसा गेला त्याचा काहीच उपयोग नाही झाला. या जगात येऊन काय तर उपयोग व्हावा म्हणून गुरु करा. आणि गुरु करून आपल्या जन्माचं सार्थक करा. मग आता तुम्ही ठरवा सार्थक करायचं का निरार्थक करायचं. तर प्रत्येकाने गुरु करून घ्या आणि आपल्या जीवनाचं असणारं कार्य सफल करा. आणि गुरु केल्यानंतर काय होतं, गुरु सगळ्या असणारी माहिती देतो. मग आता कोणी घेतली असेल कोणी घेतली नसेल, गुरुला विचारा तर त्या गुरुपाशी त्या शिष्याचं उत्तर असतं. मग गुरु कोणी केला नाही हो, गुरु माऊलीने केला, गुरु तुकाराम महाराजांनी केला. गुरु जेवढे संत आहेत तेवढ्या संतांनी गुरु केला. मग आपल्याला गुरु करायला काय अडचण आहे, काही सुद्धा अडचण नाही. तर आता तुम्ही ही असणारं मग छोटं असणारं कीर्तन आहे केल्यावर तर विचार करा आणि गुरु करा. आणि गुरु करून आपल्या जन्माचं सार्थक करा. आणि आपला असणारा अभंग काय होता, गोकुळच्या सुखा अंतपार नाही लेखा, बुड्या पताका तोरणे करती कथा गाती गाणे. तर ज्या वेळेला आपल्याला गुरु मिळाला जातो त्यावेळेला गुरु काय करतो, आपल्याला देवाची ओळख करून देतो. आणि माणसं काय करतात, तुमची आमची ओळख करून देतो. काय म्हणून, हे काही आमचा पुतण्या, हे काही आमचा भाऊ, ही आमचा कोण पाहुणा. तर याच्यासाठी भारती महाराजांनी सांगितलं असेल, गुरु करायचा असेल जर तर काय करावं लागतं, देव सोयरा करून घ्यावा लागतो. देव सोयरा जनाचा. कारण तसं आपण सुद्धा गुरु करून घ्यायचा, कशा पायी जगापायी घ्यायचा, आपल्या पाय नाही. आणि आपल्या पायी गेलेला गुरु तोच आपल्याला वाट दाखवतो. आणि जगापायी गेलेला गुरु जा, जिकडे जायचं तिकडे जा. अशा रीतीनं या गोकुळाच्या असणाऱ्या भगवंताचा जन्म झाला. भगवंताला जन्म झाल्या सख्या मामानं 7 मुलं मारली. आणि 7 मुलं मारून 8वा असणारा मुलगा जन्माला. त्यावेळेला त्यानं मामाचा असणारा काटा काढला. तसा आपल्याला जर गुरु केला तर आपल्या वैराचा काटा काढल्याशिवाय राहत नाही. पण सांगावं लागेल, सांगितलं तर
तर असा असणारा याचा असणारा कार्यक्रम या गोकुळाच्या सुखानं म्हणा किंवा या भगवंताच्या जन्मोत्सवानं म्हणा किंवा आपल्या असणाऱ्या वर्षा सालाबादाप्रमाणे असणाऱ्या आखाडी या आखाडीच्या निमित्तानं केलेलं असणारं मग छोटंसं असणारं कीर्तन गुरुकीर्तन आणि असणारं देवाला मिळणारं कीर्तन सांगून मी माझ्या असणाऱ्या कीर्तनाला पूर्ण विराम देतो. बोला पंढरीनाथ भगवान की जय.